नमस्कार. सर्व विद्यार्थ्यांना आवाज येत असेल. माझं नाव हर्षल सोनवणे. मी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कळस बुद्रुक येथे मी पदवीधर शिक्षक म्हणून काम करते सध्या. आणि आज आपण गणित आपला जो मिशन आरंभचा जो गुणवत्ता वाढीसाठी जे आपले निवड झालेले विद्यार्थी त्यांच्यासाठीचे जे आपलं ऑनलाईन लेक्चर चालू आहेत त्यामध्ये सर्वप्रथम सर्वांचं मी स्वागत करतो आणि त्याचबरोबर तुमच्या सर्वांचं सर्वप्रथम अभिनंदन की आपण चांगले मार्क मिळवून यासाठी सिलेक्ट झालात. तर आजचा आपला विषय आहे गणित आणि गणित विषयामध्ये आपण सध्या संख्या ज्ञानाबद्दल बघतोय. आणि संख्या ज्ञानाबद्दल बघताना आपण पाठीमागच्या 3-4 दिवसापासून आपण समसंख्या, विषम संख्या किंवा बाकीबद्दल ज्ञान मिळवलेलंच आहे. तर मग त्यातील थोडासा पुढचा टॉपिक आपण आज बघणार आहोत की जो की आहे तर सर्वांना आपली स्क्रीन दिसत असेल. सर्वांना माझी स्क्रीन दिसतच असेल. तर आज आपण बेरीज व्यस्त व गुणाकार व्यस्त संख्या याबद्दल आपण शिकणार आहोत. तर मग तत्पूर्वी बेरीज व्यस्त व गुणाकार व्यस्त बघताना आपला हा जो गुणवत्ताधारक विद्यार्थी मार्गदर्शन टप्पा आहे यामध्ये सर्व मुलांनी शक्यतो आता बसताना आपलं वही पेन सोबत घेऊन बसावं, जेणेकरून तुम्हाला माझ्या सोबतच काही उदाहरणं सोडवायची आहेत. आणि आज आपण थोडस इंटरॅक्टिव्ह सेशन घेणार आहे. इंटरॅक्टिव्ह सेशन मध्ये थोडक्यात तुम्हाला या इंटरॅक्टिव्ह सेशन मध्ये आपण सुरुवातीला थोडस मी काही तुम्हाला एक्झाम्पल सोडायला देणार, तुम्ही सोडवणार. आणि शक्यतो यावेळेस आपण चॅट बॉक्स ओपन केलाय आणि तर चॅट बॉक्स मध्ये उत्तर वगैरे टाईप करत चला, जेणेकरून कुणाचे उत्तर आले कुणाचे उत्तर नाही आले हे आपल्याला कळत जाईल. आणि चॅट बॉक्सचा जास्त यूज नाही करायचा, फक्त ज्यावेळेस तुम्हाला उत्तर विचारले जातील तेवढंच फक्त त्याचा वापर करायचा. तर मग आपण आजचं जे काही सेशन आहे त्या सेशनला सुरुवात करूया. तर मग आज आपण टॉपिक बघणार आहोत बेरीज व्यस्त व गुणाकार व्यस्त संख्या. तर सर्वप्रथम आपण कोणत्याही, समजा आपल्याला एखाद्या युद्धाला जायचं, तर मग युद्धाला जाण्याच्या अगोदर आपण त्या युद्धाची पूर्वतयारी करत असतो. पूर्वतयारी कशी करत असतो? समजा आता 400 वर्षापूर्वीच आपलं युद्ध चालू आहे, तर मग त्यावेळेस समजा आपण युद्धाचा विचार केला. समजा समोरचा माणूस जर तलवार घेऊन येतोय आणि जर आपल्याकडे दगडच आहे, किंवा समजा आपल्याकडे तलवारी आणि समोरचा माणूस जर बंदुका घेऊन येतोय, तर आपल्याला लढायला जाऊन काही उपयोगच नाही होणार, कारण समोरचा माणूस तर बंदूक घेऊन येणार आहे, तो आपल्याला लांबूनच त्याचा जे काय हल्ला करायचा आहे तो करणार आहे. तर मग प्रश्नपत्रिका विश्लेषण हे त्याच्यासारखंच असतं. समोरचं आपल्याला जरी पेपर द्यायचा असला तरी हे युद्धासारखंच आहे. समोरचं आपल्याला प्रश्न सांगणार, आपल्याला ते सोडवायचं असतं. तर मग प्रश्नपत्रिका विश्लेषण हे असं असतं की आपल्या समोरच्याला जाणून घ्यायचं. जाणून कसं घ्यायचं? तर आतापर्यंत हा जो टॉपिक आहे यावर कोणत्या कोणत्या प्रकारचे प्रश्न विचारलेले, किंवा कशा टाईपचे प्रश्न विचारलेले, किंवा किती प्रश्न विचारलेले, यानं आपल्याला असं कळतं की तो टॉपिक किती महत्वाचा आहे, किंवा त्या टॉपिकला आपण किती जोर द्यायला पाहिजे किंवा कसं. आणि आजचा जर तसा टॉपिक जर पाहिला, बेरीज व्यस्त गुणाकार व्यस्त, हा तसा म्हणजे एक आपण खेळातलं कच्चं लिंबू म्हणतो ना, तसा टॉपिक आहे आजचा. कच्चं लिंबू म्हणजे त्याला आपण सहज आउट करू शकतो, किंवा त्याच्या बॉलला आपण सहज 6 पण मारू शकतो, असं ते कच्चं लिंबू थोडक्यात. म्हणजे हा टॉपिक असा एकदम सोपा टॉपिक आहे आजचा. अक्षरशः तुम्हाला म्हणजे फ्री मार्क असतात ना, तसा मार्क मिळून देणार टॉपिक आहे आजचा. जस्ट पण महत्वाचा पण आहे. महत्वाचा का बरं आहे? तर यावर आतापर्यंत 2017 साली क्वेश्चन विचारलेला आहे. हे बघा, 2017 ला क्वेश्चन आलाय, 2018 साली क्वेश्चन आहे, 2019, 2020
त्यानंतर कोरोना नंतरच्या काळामध्ये त्यांना थोडंसं वाटलं असेल मुलांना जास्त सोपे क्वेश्चन नको विचारायला, म्हणून त्यांनी जवळपास 2021, 22, 23 आणि 24 या 4 वर्षापर्यंत त्यांनी कोणतेही क्वेश्चन विचारलेले नाही. आणि अचानक मग समजा जवळपास मुलांनी काय केलं, जवळपास मग त्याचा अभ्यास करायचा सोडून दिला असणार आहे. पण ऍज अ सरप्राईज म्हणून त्यांनी 2025 ला म्हणजे जस्ट आता पाठीमागच्या वर्षी लगेच त्यावरती एक क्वेश्चन विचारला. म्हटल्यावर आता पाठीमागे सलग 4 वर्ष क्वेश्चन विचारलेला आहे, मागच्या वर्षी क्वेश्चन विचारला, म्हणून या पुढच्या वर्षी सुद्धा तो क्वेश्चन येण्याची शक्यता नाकारता येत नाही. आणि हा टॉपिक असा आहे की जो हमखास मार्क मिळवून देणार आहे. त्यामुळं ज्या ठिकाणी आपल्याला हमखास मार्क मिळणार आहेत ते मार्क सोडायचे नसतात. कारण त्या ठिकाणी एक लॉजिक असं असतं याच्या पाठीमागचं, की जो प्रश्न सगळ्यांना येतोय ना, तर तो प्रश्न आपला अजिबात नाही चुकला पाहिजे. तो प्रश्न आपल्याला अटेम्प्ट करताच आला पाहिजे. कारण त्या क्वेश्चनला जर आपण पाठीमाग पडलो तर मग जे अवघड क्वेश्चन आहे तिथे सुद्धा आपल्याला पाठीमाग पडावं लागतं. तर मग आता हे तुम्हाला आपण थोडंसं पुढे शिकवता शिकवता तुम्हाला समजणारच आहे. तर मग आपण थोडंसं याच्या पुढच्या टॉपिककडे जाऊ. आता आपण एक आणि आजच्या टॉपिकचं एक महत्वाचं उद्दिष्ट म्हणजे असं आहे, तुम्ही आता या क्षणाला एक इमॅजिन करा की आज आपल्याकडं काहीतरी नवीन तुम्हाला शिकायला मिळणार आहे. आजचा तास संपल्यानंतर तुम्हाला काहीतरी नवीन ज्ञान प्राप्त झालं असणार आहे जे तुमच्याकडे याच्या अगोदर नव्हतं. त्यामुळं थोडी मजा येणार आहे आजच्या तासाला. त्यामुळं मजा घेऊ आपण आपल्या तासाची आजची. त्यामुळं पहिली गोष्ट म्हणजे व्यस्त. आपल्या टॉपिकचं नावच काय आहे की बेरीज व्यस्त व गुणाकार व्यस्त संख्या, हे आपल्याला बघायचंय. तर मग आपण पाहिलं तर व्यस्त म्हणजे काय, तर व्यस्त म्हणजे उलट्या किंवा विपरीत क्रमाचा. आता व्यस्त म्हणजे उलट्या किंवा विपरीत क्रमाचा आपण तर थोडा व्यस्तचा वेगळा अर्थ ऐकलेला आहे याच्या अगोदर, तर मग तो आपण अगोदर समजून घेऊ. चला थोडंसं पुढे गेलो, एक थोडीशी गंमत. जनरली आम्ही ज्यावेळेस बीएडला होतो ना, बीएडला म्हणजे शिक्षक होण्यासाठीचा आमचा जो कोर्स असतो, तर त्यामध्ये आम्हाला एक नवीन एक संकल्पना होती, आंतरविद्याशाखीय शिक्षण. म्हणजे तुम्हाला एक विषय 2 विषयांची सांगड घालून कसा शिकवता येतो. तर मग असाच आजचा जो टॉपिक आहे ना, तो थोडासा गणिताचा तर आपण शिकणार आहे, पण त्यात तुम्हाला थोडीशी एक मराठीची एक थोडी झलक पण येणार आहे. कशी झलक, तर मराठीची आपली व्होकॅब्युलरी किती चांगली हे आपल्याला यामध्ये पाहायचंय. तर मग जनरली असं काय बोलतो, जनरली आपण ज्यावेळेस बोलत असतो की अरे मी खूप व्यस्त होतो, मला यायला नाही मिळालं, या ठिकाणी आपण व्यस्तचा अर्थ असा वापरतो की थोडक्यात मी खूप बिझी होतो. आणि म्हणजे समजा तो अभ्यास का नाही केला, तर मॅडम मी व्यस्त होतो काल, मला पाणी भरायला पाठवलं होतं, घरात काम होतं वगैरे, आपण अशा काही कामं सांगतो. तर मग सांगायचा उद्देश कसा, तर व्यस्त होतो, व्यस्तचा अर्थ आपण काय वापरतो की मी बिझी होतो, की जो आपल्या मराठी भाषेमध्ये साफ चुकीचा शब्द आहे. आपण व्यस्त ही संकल्पना खूप वेगळी आहे. आपण मराठीमध्ये ज्यावेळेस म्हणतो मी खूप बिझी आहे, त्यासाठी वेगळं शब्द आहे. कोणता शब्द आहे, तर व्यग्र शब्द आहे. व्यग्र, मी खूप व्यग्र होतो असं आपण म्हणायला पाहिजे. पण झालं असं की आपल्या नेहमीच्या बोलण्यामध्ये वगैरे आपण आपण म्हणजे ऐकत पण तसंच आलोय, त्यामुळे साहजिकच आपल्या बोलण्यामध्ये तो शब्द येतो. पण व्यस्त म्हणजे उलट्या किंवा विपरीत क्रमाचा, आणि व्यग्र म्हणजे कामात गुंतलेला. जनरली आपण मोबाईलवर कुणी समजा बोलत असेल एक दुसऱ्याशी, आणि आपण जर त्याला कॉल केला तर आपल्याला ती लेडीज म्हणते बघा, आपण ज्या व्यक्तीसोबत बोलत आहात ती सध्या व्यस्त आहे, की जे साफ चुकीचं आहे. त्यावर कोणी ऑब्जेक्शन अजून काही घेतलेलं नाहीये, पण आपण ते घेऊन चालतो. व्यस्त हा शब्द हिंदीमध्ये बरोबर आहे. हिंदी जर भाषा घेतली तर त्यात व्यस्त म्हणजे बिझी येतं. पण आपली जी मराठी भाषा आहे त्यामध्ये आपण जी या व्यक्तीसोबत बोलत आहात ती व्यग्र आहे असं असायला पाहिजे. पण ठीक आहे, याच्या पुढे तुम्ही यामध्ये बदल कराल, किंवा आपण ज्यावेळेस तुमचं रोजचं बोलणं चालणं यामध्ये तुम्ही स्वतः बदल घडून आणाल आणि दुसऱ्याला सुद्धा बदल घडून आणाल अशी अपेक्षा आहे. आणि तर आपण मग आता व्यग्रचा अर्थ तर समजला. व्यग्रचा अर्थ काय झाला, बिझी म्हणतो आपण. बिझी म्हणजे कसं, व्यस्त. पण आपण मग व्यस्तचा ऍक्च्युली अर्थ काय, मग चला आता व्यस्तचा अर्थ समजून घेऊ. व्यस्त ही एक अशी संकल्पना आहे की व्यस्त व्यस्त ही अशी संकल्पना आहे ती आपण समजून घेऊ. व्यस्त म्हणजे विपरीत क्रमाचा किंवा उलटा म्हणजे कसा, समजा आपण एक घेऊ वेळ आहे.
आणि वेग अशा दोन आपण संकल्पना घेतल्या, वेळ आणि वेग. आता ह्या संकल्पना आपण घेतल्या, यात असं आहे, समजा आपण खूप वेगामध्ये जर एखाद्या ठिकाणी आपण चाललो, आपण खूप काय चाललंय, खूप वेगामध्ये आपण एखाद्या ठिकाणी चाललोय, आपला वेग खूप आहे, तर आपल्याला वेळ कसा लागणार आहे त्या कामाला, कमी लागणार आहे, बरोबर. किंवा समजा आपण कमी वेगामध्ये चाललोय, आपण जर कमी वेगात चाललोय तर आपल्याला त्यासाठी वेळ कसा लागणार आहे, जास्त लागणार आहे. मग याला म्हणायचं व्यस्त. ही व्यस्तची संकल्पना आहे. जर आपला वेग जास्त असेल तर आपल्याला वेळ कमी लागतो, किंवा वेग जर कमी असेल तर वेळ जास्त लागतो. म्हणजे वेळ आणि वेग ह्या एकमेकांच्या कशा संकल्पना आहे, व्यस्त संकल्पना आहे. हा शुद्ध मराठी भाषेतला अर्थ आहे. तर आपण यापुढं, तर मग माझ्या मते ही संकल्पना समजली असेल तर जस्ट एक चॅट बॉक्स मध्ये हो, येस येस असं टाईप करून सांगा, जेणेकरून मला समजेल आणि मग आपण पुढच्या टॉपिक कडे जाता येईल आपल्याला. येस, ओके. बहुतेक मुलांना समजलेली आहे संकल्पना, जेणेकरून ओके ओके ओके, डन डन, थँक्यू. चलो, आणि एक अतिशय सोपी आणि आनंददायी संकल्पना आहे की समजा वेळ जर वाढला तर वेग कमी होतो. असं समजा ह्या दोन्ही एकमेकांच्या उलट्या संकल्पना आहे, जेणेकरून आपल्याला पुढे जाता येईल. चला, आता आपण हे जे काय होतं, ही स्लाइड तुम्हाला चांगली समजलेली असणार आहे की व्यस्त आणि वेगळ्याचा फरक. आता तुम्ही जवळपास 8वीला गेले, सर्वजण मोबाईल वगैरे वापरतात. शक्यतो एक सवय स्वतःला लावून घ्यायची. सगळ्यांकडं मोबाईल असतोच, आता आपल्याला विकत घेण्याची गरज नाही, पण काही पण आपल्याला गरज वाटली, एखाद्या शब्दाचा जर आपल्याला अर्थ शोधायचा आहे ना, शक्यतो मोबाईलवरती लगेच सर्च नाही करायचा, किंवा डायरेक्ट गुगलला टाईप नाही करायचा. गुगलवरती जाऊन हे मराठी शब्दकोश आहे, तर याची लिंक मी खाली दिली आहे, किंवा समजा तुम्हाला सुद्धा हे करता येईल की डायरेक्ट जर मराठी शब्दकोश जर टाकला तर लगेचच आपल्याला तो शब्दकोश ओपन होतो, आणि जी ऑथेंटिक माहिती मराठी बद्दलचं परफेक्ट शब्द काय हा आपल्याला मराठी शब्दकोशातनं मिळत जाईल, जेणेकरून आपलं जे काही कन्फ्युजन आहे ते राहणार नाही. ओके, आता आपलं आंतरविद्याशाखीय शिक्षण थोडंसं बंद करू, आणि सगळ्यांनी आता कमेंट बंद करायचे आहे, आणि आता फक्त पुढचे 3 मिनिटं एका संकल्पनेवर लक्ष द्यायचंय. ती संकल्पना कळली की लगेच आपल्याला पुढचं सगळं लेक्चर एकदम सोपं जाणार आहे. चलो, आता आपल्याला पाहायचंय बेरीज व्यस्त संख्या. बेरीज व्यस्त म्हणजे काय, ज्या दोन संख्यांची बेरीज शून्य येते, ज्या दोन संख्यांची बेरीज काय येते, शून्य येते. हे बघा, ज्या दोन संख्यांची बेरीज शून्य येते त्या एकमेकींच्या व्यस्त संख्या किंवा विरुद्ध संख्या म्हणतात. म्हणजे आपण या ठिकाणी बघतोय बघा, या ठिकाणी तुम्हाला काय दिसतोय, 2 आहे, बरोबर. हा 2 आहे, आणि 2 आणि इथं -2, या दोघांची बेरीज जर केली तर ती किती येते, शून्य येते. म्हणजे 2 आणि -2 ह्या एकमेकींच्या कोणत्या संख्या झाल्या, व्यस्त संख्या झाल्या. आता बघू बरं, समजा जर मी म्हटलं -3 ही जर मी संख्या घेतली, तर -3 ची व्यस्त संख्या कोणती असणार आहे, 3 असणार आहे. थोडक्यात ज्या दोन संख्यांची बेरीज शून्य येते, मग आपण समजा -3 अधिक, आणि ही जर 3 संख्या घेतली इथं 3, असं जर केलं तर याचं जे उत्तर आहे ते किती येणार आहे रे, शून्य येणार आहे. येस, व्हेरी गुड. तर मग राईट राईट, मग आता आपण या ठिकाणी लक्ष देते. मग सगळ्यात सोपं, तुम्हाला मी सुरुवातीलाच म्हटलं आजचा टॉपिक हा एकदम कच्चा लिंबू टॉपिक आहे. आता मग सगळ्यात सोपं, बेरीज व्यस्त संख्या जर आपल्याला काढायची असेल तर सर्वात सोपं एक ट्रिक म्हणू आपण त्याला, फक्त त्याचं चिन्ह बदलायचं. काय बदलायचं, चिन्ह बदल. बस, तुम्हाला चिन्ह बदलता आलं की तुम्हाला त्याची बेरीज व्यस्त संख्या काढते आली. समजा आता मी तुम्हाला एक समजा सपोज हा, समजा आपण मी इथं एक संख्या घेतली, समजा मी -5 संख्या घेतली, तर -5 त्या संख्येची बेरीज व्यस्त संख्या कोणती असणार, सांगा बरं मला पटकन. येस, व्हेरी गुड, लगेच अरे वा, खूप छान छान. माझ्या मते रुंदानी सगळ्यात पहिल्यांदा उत्तर दिले, वा, व्हेरी गुड सगळ्यांना. येस, व्हेरी गुड, ओके ओके. चलो, म्हणजे तुम्हाला फक्त चिन्हामध्ये बदल करता आला तर लगेच तुम्हाला बेरीज व्यस्त संख्या काढता आली. आता एक थोडस आपण जरा पुढे जाऊ आणि जरा एक अवघड एक्झाम्पल बघू. समजा जर मी आता हे पुढचं जे मी काय देणार ते तुम्हाला टाईप नाही करता येणार, जस्ट सांगतो, कारण ती फ्रॅक्शन मध्ये संख्या.
समजा पुढची संख्या मी घेतली 5/4, 5/4 ही जर संख्या असेल, आता ह्या संख्येचा आपल्याला काय काढायचं आहे, बेरीज व्यस्त संख्या काढायची. तर मग पुन्हा सेम, यामध्ये दुसरा काहीच बदल करायचा नाही, याला फक्त एक वजाबाकीचं चिन्ह द्यायचं. कोणतं द्यायचं? -5/4. येस, व्हेरी गुड. माझ्या मते येस, एक वायळ म्हणून आहे, त्यांनी एकदम परफेक्ट उत्तर दिलंय. एकदम, फक्त आपल्याला मी तुम्हाला काय सांगितलंय, बेरीज व्यस्त ह्या संकल्पनेमध्ये फक्त चिन्ह बदलायचंय आपल्याला, बाकी काहीच बदल नाही करायचा. बेरीज व्यस्त म्हटलं का फक्त येस येस येस, व्हेरी गुड व्हेरी गुड. खूप सारे मुलं उत्तर देत आहे. तर मग आणि बरोबर उत्तर येत आहे. तर 5/4 याची बेरीज व्यस्त संख्या काढायची असेल तर फक्त काय करायचं, इथं वजाचं चिन्ह आणायचंय आपल्याला. समजा मी तुम्हाला संख्या दिली -9/4, म्हणजे -9/4 ही संख्या आपल्याला पाहिजे. तर याचं बेरीज व्यस्त संख्या काय असणार सांगा बरं मला. येस, व्हेरी गुड. माझ्या मते युवराज घोलपनी लगेच उत्तर दिलं. याचं काय आहे, या ठिकाणी फक्त मायनसचं चिन्ह काढून टाकलंय आणि 9/4. परफेक्ट, व्हेरी गुड. ओके, माझ्या मते बेरीज व्यस्त ही जी संकल्पना आहे ती आता माझ्या मते सर्वांना समजलेली. येस येस, ओके. सर्व मुलं एकदम छान उत्तर देत आहे. जाधव, ढगे, रहाणे, ढेरंगे. ओके ओके, चलो. तर मग आता बेरीज व्यस्त संख्या आपली मिळालेली आहे आणि तुम्हाला ती समजलेली पण. आता बेरीज व्यस्तच्या थोडंसं पुढे जाऊ आपण. आता गुणाकार व्यस्त ही संख्या पाहिजे आपल्याला. कोणती संख्या पाहिजे? गुणाकार व्यस्त. आता बेरीज व्यस्त मध्ये आपण बघितलं होतं की बेरीज व्यस्त मध्ये आपण फक्त चिन्ह बदल केला होता, की चिन्ह बदल केल्याने काय होतं, त्या संख्येच्या विरुद्ध संख्या त्यामध्ये ऍड केली का शेवटी 0 उत्तर येतं. समजा आपण एखाद्याला 500 रुपये दिले आणि पुन्हा त्याच्याकडून 500 रुपये घेतले, म्हटलं व्यवहार शून्यचा झाला. म्हणजे दिलं आणि घेतलं म्हणजे प्लस आणि मायनस, लगेच व्यवहार काय झाला, 0 झाला. म्हटल्यावर आता आपल्याला आणि मग या पद्धतीने आपल्याला बरोबर इथं थोडक्यात मग लगेच उत्तर 0 आलं, म्हटलं एक प्लस झालं एक मायनस झालं, म्हणजे आपण फक्त चिन्ह बदल. आणि आता आपण गुणाकार व्यस्त समजून घेऊ. आता गुणाकार व्यस्त संकल्पना याच्यापेक्षा थोडीशी अजून मजेशीर आहे जरा. गुणाकार व्यस्त संकल्पना काय म्हणते, ज्या दोन संख्यांचा गुणाकार 1 येतो, काय येतो, ज्या दोन संख्यांचा गुणाकार 1 येतो त्या एकमेकींच्या गुणाकार व्यस्त संख्या म्हणतात. आता तुम्हाला डेफिनेशन पाहिलं थोडीशी अवघड वाटली असेल, अरे हे काय, ज्या दोन संख्यांचा गुणाकार 1 येतो त्या एकमेकींच्या गुणाकार व्यस्त, थोडस डोक्याला जरा ताण देणार वाटलं असेल. पण हे ताण देणार अजिबात नाही. ताण देणार का नाहीये, तर ही संकल्पना खूप छोटी. या संकल्पनेला आपण एकदम छान नाव देऊ, खाली डोके वर पाय. काय म्हणायचं याला, खाली डोके वर पाय. म्हणजे कसं, समजा तुम्हाला माहितीये, समजा एखादी 5 ही संख्या आहे. 5 ही जी संख्या आहे ना, 5 ही संख्या ज्यावेळेस आपण लिहितो तर त्यावेळेस 5 ही संख्या आपण निव्वळ 5 संख्या नसते. 5 संख्या अंशाला असेल तर तिचा छेद किती असतो, तो बाय डिफॉल्ट 1 असतो नेहमी. तुम्ही कोणतीही संख्या घ्या, समजा एखादी समजा 7 संख्या घेतली तर 7 या संख्येचं नेहमी छेद किती असणार आहे, 1 असणार आहे. आणि मग खाली डोकेवर पाय म्हणजे काय, आपल्याला जी अंशाची संख्या आहे ती न्यायची छेदाला आणि जी छेदाची संख्या आहे ती न्यायची अंशाला. समजा आपण एक मस्तपैकी एक आपण चित्र बघू. हे बघा इथं खाली डोके वर पाय. सुरुवातीला समजा आपण वरचं शरीर घेतलं 5 भागिले खाली समजा आपण 3 घेतला, 5/3 ही एक आपण संख्या घेतली, आपण 5/3 संख्या. मग 5/3 या संख्येचा जो गुणाकार व्यवस्थित ती संख्या काय असणार सांगा बरं. येस, व्हेरी गुड. माझ्या मते फातेमा आयशा. येस, 3/5. सगळ्यात पहिल्यांदा उत्तर दिलं. येस येस येस, ओके ओके. अरे कसले, तुमची जी निवड झाली ती खरोखरच योग्य निवड झाली. अतिशय पटापट उत्तर आणि एकदम छान उत्तर येत आहे सर्वांचे. राईट, म्हणजे जी अंशाची संख्या आहे ती फक्त छेदाला जाणार. याचं होतं कसं, आता याच्या पाठीमागचं लॉजिक आपण समजून. लॉजिक काय आहे, समजा 5/3 याची गुणाकार व्यस्त संख्या काय येणार आहे, 3/5. म्हटल्यावर 5 ला 5 डिवाइड झाला, 3 ला 3 डिवाइड झाला, बरोबर वरती 1/1. त्याचं उत्तर किती येतं, 1. आणि जी की आपली संकल्पना होती, आपली संकल्पना काय होती, ज्या दोन संख्यांचा गुणाकार किती येतो, 1 येतो. मग समजा पहिली संख्या आपली होती 5/3. पहिली संख्या होती, आपण समजा इथे घेतलं, ज्या आपण ती संकल्पना इथे एकदा समजून घेऊ. कशी, ज्या दोन संख्यांचा गुणाकार 1, म्हणजे कसं, समजा मी 6/7 घेतलं
आता या दोन संख्यांचा गुणाकार एक केव्हा येणार आहे, ज्यावेळेस याची आपण उलट मल्टिप्लाय करू, वरती 7 आणि खाली 6, त्याच वेळेस आपला आन्सर किती येणार आहे, 1 येणार आहे. येस येस, ओके, व्हेरी गुड. मुलं अतिशय पटापट उत्तर येत आहे, आणि असे जर उत्तर आले पटापट तर या टॉपिकचे मार्क जाणारच नाही आपल्या अजिबात. मग सगळ्यात सोपं, आता आपण या दोन्ही पण संकल्पना तुम्हाला या चित्रावरून अतिशय योग्य पद्धतीने कळालं असेल असं वाटतंय मला, की खाली डोकं वर पाय. म्हणजे पुन्हा एकदा हे बघा, समजा इथं वरती मी 10 घेतला, खाली जर 9 घेतलं, तर त्याचा गुणाकार व्यस्त संख्या काय येणार आहे, वरती 9 खाली 10. येस, व्हेरी गुड. माझ्या मते भक्ती परभणी सगळ्यात पहिले उत्तर दिलं, 9/10. तर मग आता यात एक थोडस एक ट्विस्ट आहे. आता मी थोडस एक अवघड उदाहरण देतो, त्याचं उत्तर द्या मला. तुम्हाला माझ्या मते जमल, पण एक तरी पण क्वेश्चन आहे, -116/117 या संख्येची गुणाकार व्यस्त संख्या सांगा मला. बघू आता कोण सगळ्यात पहिले उत्तर येते. याचं उत्तर दिलं तुम्हाला संकल्पना एकदम परफेक्ट कळाली. अरे वाह, परफेक्ट. म्हणजे भक्ती परफेक्ट लगेच उत्तर दिलंय. येस, -117/116. येस, इथं आपल्याला चिन्हामध्ये, येस, अरे वा, सगळ्यांचीच बरोबर उत्तर येत आहे ऑलमोस्ट. येस येस, ओके ओके, राईट. आता या ठिकाणी गुणाकार व्यवस्थेमध्ये इथं चिन्ह बदल म्हटलंय का आपल्याला, नाही, आपल्याला चिन्ह बदलायचंच नाही. आपल्याला इथं काय करायचंय, फक्त अंशाची संख्या छेदाला आणि छेदाची संख्या अंशाला या पद्धतीनं घेऊन जायचंय. मग बरोबर, अंशाची संख्या आपली 116 होती, ती इथं खाली छेदाला गेली, आणि जी छेदाची संख्या 7 ती अंशाची गुणाकार झाली. अशा पद्धतीने आपण आतापर्यंत सर्व संकल्पना पाहिल्याच असतील. आता पहिली संकल्पना अशी होती की बेरीज व्यस्त. बेरीज व्यस्त मध्ये दोन संख्यांचं जर आपण बेरीज करतोय तर 0 आल्या पाहिजे. मग ऑब्व्हियसली जी पहिली संख्या आहे तिच्या विरुद्ध दुसरी संख्या म्हणजे शक्यतो तिच्यातून ती संख्या जर वजा केली तर त्यातनं उत्तर 0 येणार आहे. म्हटलं आपल्याला पहिली ट्रिक लक्षात ठेवायची, फक्त चिन्ह बदलायचे, बाकी दुसरा विचार करायचा नाही. मग ती संख्या फ्रॅक्शन मध्ये असो कशी असो, फक्त काय करायचं, चिन्ह बदलायचं. आणि गुणाकार व्यवस्थेमध्ये आपण आपलं सूत्र लक्षात ठेवलंय, खाली डोके वर पाय. मग त्यात काय करायचंय, अंशाची संख्या छेदाला, छेदाची संख्या अंशाला. यामध्ये चिन्हामध्ये बदल करायचा नाही, चिन्ह हे जसंच्या तसंच राहणार. आणि मग आता आपण थोडेसे आता उदाहरणं सोडवायला घेऊ, जेणेकरून कसं आहे, नेट प्रॅक्टिस किती केली तरी मॅच मध्ये बॅटिंग करता आली पाहिजे. त्यामुळे आता आपल्याला काही उदाहरणं सोडून घेऊ, जेणेकरून संकल्पना आता सर्वांना समजले. येस, ओके, सर्वजण छान उत्तर देत आहे. आतापर्यंत दोन्ही संकल्पना एकदा समजल्या केवढं सांगावं, एकदा यस टाईप करा, एकदा यस आलं की मग आपण पुढे जाऊ, नाही तर मग पुन्हा एकदा आपण संकल्पना समजून सांगू. ओके, येस, चलो, सर्वांना संकल्पना समजलेल्या आहेत. चलो, आता आपण याचे एक्झाम्पल घेऊ, जेणेकरून आपल्याला परीक्षेमध्ये हा क्वेश्चन जर आला ना, हा क्वेश्चन आपला चुकायला नको, आणि चुकायला नको पेक्षा हा क्वेश्चन जर आला तर आपल्याला बाकीच्यांपेक्षा लीड घेता आला पाहिजे. लीड घेता म्हणजे कसं, समजा बाकीच्यांचा हा क्वेश्चन जर 1 मिनिटामध्ये किंवा 50 सेकंदात होत असेल, तर आपण जे सोपे क्वेश्चन आहे ना त्याची एवढी तयारी असली पाहिजे की आपल्याला 10 सेकंदात हा क्वेश्चन झाला पाहिजे, 10, 20, 30 सेकंदात. जेणेकरून काय होणार आहे, जरी सोप्यामध्ये सुद्धा आपण इतरांपेक्षा आपल्याला पुढे जाता येणार. आणि मग जो अवघड क्वेश्चन असतो त्यासाठी आपल्याला वेळ तिथं स्पेंड करता येईल. ही लढाई अशीच असते, आपल्याला वेळ, आपली बुद्धी, आपलं सर्व नॉलेज आपल्याला एकत्र करून त्या 1.5 तासामध्ये आपल्याला ते सगळं दाखवायचं असतं. तर चलो, मग आता आपण पुन्हा एकदा मी स्क्रीन शेअर करतो आणि आपण त्यावर आधारित जे एक्झाम्पल्स आहेत ते आपण बघूयात आता. ओके, सरावासाठी काय प्रश्न, आता एक प्रश्न आपल्याला दिसतोय सर्वांच्या समोर. आता याचं उत्तर द्या बरं पटापट. चला, आता माझ्या मध्ये सर्वांना देताच येईल याचं उत्तर.
8/10. येस, याची कोणती संख्या पाहिजे आपल्याला? बेरीज व्यस्त संख्या पाहिजे. बेरीज व्यस्त संख्येमध्ये आपण काय करतो? फक्त याचं चिन्ह बदलतो. काय व्हायचंय? खूप सर्वांचे उत्तर सुद्धा याला झाली. चिन्ह काय करायचंय? फक्त आपल्याला याचं बदलायचंय. चिन्ह जर बदलायचं तर आपल्याला 8/10 तसंच ठेवायचंय. मग फक्त इथं मायनस आहे, इथं प्लसचं चिन्ह आपण दिलं नाही दिलं तरी पण चालतं. मग 8/10 याचा ऑप्शन कोणता आहे बरं? ऑप्शन टाका पटकन. येस, ऑप्शन नंबर 4. सर्वांच्या जवळपास ऑप्शन नंबर 2. कसा 2 नाहीच ना, इथं आपल्याला गुणाकार व्यस्त नाही सांगितलेलं, इथं बेरीज व्यस्त सांगितलेली. इथं आपल्याला बेरीज व्यस्त आहे. बेरीज व्यस्त मध्ये आपण फक्त काय करतो? चिन्ह बदलतो, बाकी कशामध्येच बदल करत नाही. आपण हे बघा, आपण इथं संकल्पना समजून बघितलं होतं. आपण समजा 5/4 होतं, तर याचं फक्त काय केलं होतं? आपण चिन्ह चेंज केलं होतं. इथं आपण अंश आणि छेदामध्ये बदल केला होता का? नाही. ओके सर, तुम्ही पिंपळगाव माथ्याला? हो, होतो मी पिंपळगाव माथ्याला होतो. चलो, तर मग आता आपल्याला चिन्ह बदलायचं आहे, आणि चिन्ह बदलल्यानंतर -8/10 आन्सर किती येणार आहे? 8/10. म्हणजे फक्त आपल्याला चिन्ह बदलायचं. ऑप्शन नंबर 4. ओके, सर्वांनी ऑप्शन नंबर 4 दिलंय. आता खूप साऱ्यांनी उत्तर दिलंय. 1 नंबर कोणी उत्तर दिलं त्याचं नाव वरती गेलंय, पण ठीक आहे. चलो, सर्वांना समजली संकल्पना. आता आपण पुढचं एक्झाम्पल, खूपच पटापट जातंय असं वाटतंय. चलो, पुढचं काय आहे? आता सर्वांनी कुणीच शक्यतो आता उत्तर टाईप करू नका. आता हे एक एक्झाम्पल आपण समजून घेऊ आणि मग आपण याचं उत्तर लिहू. काय आहे? x/y म्हणजे x/y मध्ये 14/12 ची गुणाकार व्यस्त संख्या मिळवल्यास 10/7 होते. तर x आणि y ची किंमत काढायची आपल्याला. तर मग हे कसं सोडवायचं? सगळ्यात सोपं, x/y मध्ये 14/12 ची काय आहे? गुणाकार व्यस्त संख्या मिळवल्यास, म्हणजे यामध्ये काय करायचंय? अधिक करायचंय. 14/12 ची गुणाकार व्यस्त संख्या. आता 14/12 ची गुणाकार व्यस्त म्हणजे काय करायचं? फक्त उलट करायचंय. खाली डोकं वर पाय, म्हणजे 12 जे खाली ते 12 जाणार वर, आणि वरती जे 14 आहे ते जाणार खाली. आणि मग मिळवल्यास 10/7 तयार होते. आता बरोबर मग किती असणार आहे? 10/7 असं आलं. मग आता हे कसं सोडवायचं पुढं? ही 12/14 आहे, की या साईडवरून आपण या इकडच्या साईडला नेऊ. आणि तुम्हाला माहिती आहे, ज्यावेळेस आपण बरोबर चिन्हाच्या इकडून दुसऱ्या साईडला नेतो त्यावेळेस त्याचं चिन्ह बदलतो, म्हणजे मायनसचं प्लस होतं, प्लसचं मायनस होतं. मग इथं काय असणार आहे? x/y हे बरोबर चिन्ह इथं, आणि ही संख्या तिकडं 10/7. इथं अधिक आहे, अधिकचं तिकडे गेलो काय होणार? वजा 12/14. आता आपल्याला काय करायचंय? इथं खाली 7 आहे आणि इथं खाली 14 आहे. जोपर्यंत दोघांचे छेद समान होत नाही, तोपर्यंत आपल्याला बेरीज आणि वजाबाकी करता येत नाही. मग आपण काय करू? दोन्ही साईडचे छेद समान करू. मग छेद समान कसे होणार? 7/2, आणि मग वरती पण त्यांनीच मल्टिप्लाय करायचं, 10/2. इकडं मग 12/14 तसंच असणार आहे. मग आता तुम्हाला समजलं असेल ना, इथं खाली जर हा जो आपला 7 आहे, इथं मी त्याला हायलाइट करत थोडस, हा जो खालचा 7 आहे, या 7ला जर आपल्याला 14 मध्ये रूपांतरित करायचंय, तर मग खाली 7ला पण कोणत्या संख्येनं गुणायचं? तर जेणेकरून इकडची 14 संख्या तयार होईल. मग 7ला जर गुणलं तर 7x2. मग आपण खाली छेदाला जर आपण त्या संख्येने गुणत असेल तर अंशाला सुद्धा त्याच संख्येनं गुणायचं असतं. मग 10x20 किती? 10x2 किती झाले? 20. खाली 7x2 14. पुढं 12/14. आता दोघांच्या वेळेस छेद समान झाले, आपण त्यांचा एकत्रित छेद घेऊ शकतो. आणि पुढं काय आलं? मग 20/12. मग 20/12च उत्तर आलं 8/14. आता 8/14 आपल्याला पुढे पर्यायामध्ये दिसतो का रे? नाही. पण आपण 8/14ला अजून आपल्याला पुढे सोडवता आलं, जर दोन्ही पण ठिकाणी आपण भाग दिला. 8 आणि 14 दोन्ही पण संख्यांना 2नी भाग जातोय. 8 आणि 14 दोघांना जर भाग जातोय, तर मग चला भाग देऊ आपण. कितीचा भाग जातोय? 2चा. 2 चौक 8 आणि 2 साती 14, म्हणजे 4/7. मग आपलं इकडे सुरुवात कशाने केली होती आपण? x/y बरोबर आपलं उत्तर किती आलं? 4/7.
मग x ची किंमत किती आली 4 आणि y ची किंमत आली 7. मग आपल्याला 4 व 7 पर्याय कुठे दिसतोय? तर पर्याय क्रमांक 1 या ठिकाणी आपल्याला हा पर्याय दिसतोय आणि मग अशा पद्धतीने उत्तर आलं पर्याय क्रमांक 1. थोडस लेंदी एक्झाम्पल होतं, पुन्हा एकदा आपण समजून घेऊ. हे उदाहरण आपण पुन्हा एकदा लक्षात घेऊ. काय होतं पहिल्यांदी x भागिले y मध्ये 14/12 ची गुणाकार व्यस्त संख्या मिळवली. आता आपल्याला x भागिले y तर जसंच तसंच घेतला आणि 14/12 च्या ठिकाणी आपण 12/14 काय घेतलं? तर गुणाकार व्यस्त म्हटलं खाली डोकं वर पाय. ऍक्च्युली हे आमचे केंद्र प्रमुख बागवान साहेब आहेत, त्यांनी मला जस्ट आजच सांगितलं ही म्हण किंवा आणि मग त्यामुळे ते छान वापरता येते. तर मग 12/14 मग बरोबर उत्तर किती येतं? 10/7. आणि मग आता आपल्याला बाकीचे, आता तुम्ही जवळपास 8वीला आले, एवढी परीक्षा माझ्या मते तुम्ही क्रॅक केली, मग तुम्हाला बाकीच्या संकल्पना तर मे बी जमायलाच पाहिजे आणि येतच असतील तुम्हाला. मग इथं खाली 10 आहे, म्हणजे 10/7 वजा ही जी इकडची होती आपण 12/14 ती आपण बरोबर चिन्हाच्या दुसऱ्या साईडला ज्यावेळेस आपण घेऊन गेलो त्यावेळेस 12/14 असं आलं. आणि मग आपल्याला जोपर्यंत छेद समान नसतात तोपर्यंत आपल्याला त्यांची बेरीज वजाबाकी गुणाकार काहीच करता येत नाही. म्हणजे करता येतं पण मग त्याला पुन्हा तिरकस गुणाकार. मग या ठिकाणी आपण छेद समान करून घेतले आणि मग त्यानंतर आपण पुढचं उत्तर सोडवलं आणि मग x डिवायडेड बाय y इज इक्वल टू 4/7 असं उत्तर आलं. ओके, थोडस पटापट एक्झाम्पल घेतलं, पण मग ठीक आहे, आपलं अजून पुढं खूप एक्झाम्पल सोडायचे. पुढचं एक्झाम्पल काय आहे? -18/12 च्या गुणाकार व्यस्तास x मिळवले असता बेरीज 0 येते, तर x ची किंमत किती? फार सोपं एक्झाम्पल. काय आहे? -18/12 आहे, याच्या गुणाकार व्यस्त करायचा आहे. काय करायचं आहे? -18/12 चा गुणाकार व्यस्त म्हणजे चिन्ह तसंच ठेवायचं आणि फक्त काय करायचं? 12/18 फक्त खाली डोके वर पाय उलट करायचं. गुणाकार व्यत्यासमध्ये x मिळवले असता, किती मिळवले? समजा x मिळवला आपण, बेरीज किती येते? 0 येते, तर x ची किंमत काढायची. किती सोपं उत्तर आहे रे. फक्त आपलं काय होणार आहे? जो ही जी संख्या आहे आपली कोणती 12/18 ही फक्त कुठे जाणार या पलीकडूनच्या साईडला. मग इकडे काय शिल्लक राहिला? x इज इक्वल टू 12/18. ओके, पर्याय क्रमांक किती आलं मग आपलं उत्तर? 1. आणि हे खूपच सोपं उदाहरण होतं, पण थोडस समजायला म्हणजे म्हणजे हा क्वेश्चन बोनस पॉईंट होता. हा जर क्वेश्चन आला तुमचं 10 ते 15 सेकंदामध्ये याचं तुमचं उत्तर येऊन जायला किंवा येणं अपेक्षित होतं. मग पुढे जर आपण गेलो तर अजून सरावासाठी काही क्वेश्चन आहे. पुढे आपण एक चला पुढचं एक्झाम्पल घेऊ. 7/8 व 3/4 च्या बेरजेला 26/4 च्या गुणाकार व्यस्त संख्येने गुणल्यास गुणाकार किती येतो? चला आपण बघू बरं. 7 काय 8 आहे आणि कशाची बेरीज करायची? 3/4 यांच्या बेरजेला. ओके, पहिले यांची बेरीज करून घेऊ. आता यांची बेरीज करायची म्हटलं पहिले काय करायला लागलं? आपल्याला छेद समान करायला लागणार आहे, कारण इथं छेद 8 आहे आणि इथं छेद कसा आहे 4. मग पहिले छेद समान करून घेऊ. 7/8 अधिक इथं काय आहे 4 ला कितनं गुणल्या वाटेत 2 म्हटलं, वरती पण 3 ला कितनं गुणायचं 2 नी. इथं आलं 7/8 अधिक 3 दुने 6 आणि 4 दुने 8. ओके, छेद समान झाले 8 आणि 7 आणि 6 उत्तर आलं 13. मग ही आपली काय झाली? यांची बेरीज झाली. आताशी आपलं किती उदाहरण सोडून झालं रे? फक्त एवढं झालं. यांची बेरीज झाली. बेरीज किती झाली? 13/8. यांच्या बेरजेला 26/4 च्या गुणाकार व्यस्त संख्येने गुणल्यास. आता 26/4 ची गुणाकार व्यस्त संख्या काय असणार आहे? 4/26. त्यांनी काय करायचंय? गुणायचंय. म्हटलं मध्ये काय येणार? गुणुले 4/26. मग आता हे सोडवताना कसं येणार आहे आपलं? सोडवताना असं येणार आहे. आता 13चा पाडायचा असं सोडवणार. 13 × 13, 13 दुने 26. इथं काय असणार आहे? 4 × 4, 4 दुने 8. मग वरती काय राहिलं? 1 × 1, खाली राहिलं 2 × 2. 1 × 1 उत्तर येतं 1 आणि 2 × 2 उत्तर येतं 4. उत्तर आलं 1/4. पर्याय क्रमांक 2. आता माझ्या मते जवळपास 3 एक एक्झाम्पल मी तुम्हाला सोडून दिलेले आहेत.
आणि ओके, पुढचं उदाहरण थोडस एक मी तुम्हाला सोपं उदाहरण देतो, एवढं एक उदाहरण सोडवा तुम्ही. ओके, हे उदाहरण सर्वांना दिसतंय, हे उदाहरण सोडवण्याचा ट्राय करा बरं सगळ्यांनी, चला. आणि बघू बरं कुणाच उत्तर येतंय पटकन. पटकन सोडवा आणि मस्तपैकी उत्तर द्या आता. एकदम सोपं आहे, या टाईपचं आपण एक उदाहरण सोडवलं पण आहे. अच्छा, अरे खूप सारे उत्तर यायला लागले, मी पाहिले. अरे खूप सारे उत्तर येऊन गेले. अरे खूप सारे उत्तर येऊन गेले. बघू आपण एकदा सोडून बघू. तर मग -7 भागिले 5 च्या गुणाकार व्यस्तामध्ये x मिळवले. आता -7 भागिले 5 चा जो गुणाकार व्यस्त आहे तो काय रे? तो आहे -5 भागिले 7, हा याचा आहे गुणाकार व्यस्त. आणि त्याच्यामध्ये किती मिळवले आपण? x मिळवले. असं बेरीज किती येते? 0. तर आपल्या x ची किंमत काढायची. सगळ्यात सोपं. आता ही जी या साईडची टर्म आहे ती बरोबर चिन्हाच्या इकडे जाणार, आणि इकडे गेली म्हणजे इकडे शिल्लक राहिला फक्त x, तिकडे वजाचं तिकडे जाताना होणार अधिक 5 भागिले 7. पर्याय क्रमांक आहे 3. अरे वा, बहुतेक मुलांनी उत्तर दिलंय. येस येस, ऑप्शन नंबर 3 बहुतेकांनी दिले. 5 भागिले 7 7. ओके 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 ओके. एकदा जस्ट शोधतो सगळ्यात पहिलं उत्तर कुणी दिलं होतं. ऑप्शन नंबर 3 ते संमती बगडे हिनं दिलं होतं वाटतं. येस, थोडं हर्षदा असणे. ओके, येस, ओके, व्हेरी गुड. छान उत्तर, सर्वांना समजलंय. आणि टॉपिक समजतोय सगळ्यांना की थोडं अवघड जात आहे? ओके, चलो. येत आहेत उत्तर. ओके, चलो फिर आपण पुढे जाऊ आता. पुढचं एक, चला पुढचा अजून एक क्वेश्चन तुमच्यासाठी देतो, एवढा सोडा. चलो पुढचा 13 भागिले 15 या संख्येस पुढचं उदाहरण सोडवण्याचा प्रयत्न करा. चला. पर्याय क्रमांक ओके, व्हेरी गुड व्हेरी गुड. अतिशय तनुजा ढगे, व्हेरी गुड, छान उत्तर दिलंय. सगळ्यात पहिलं कोण उत्तर दिलंय? कुणाल सूर्यवंशी एकदम. चलो, ऑप्शन नंबर 1 ते वैष्णवी ढगे. ऑप्शन नंबर 1 बाळासाहेब वाळ सविता. ओके, चलो. बहुतेक जणांनी 1 नंबर पर्याय दिलाय, विच इज, चला आपण सोडू. आता हे कसं उत्तर आलं? थोडस खूप जणांनी घाई केली, त्यामुळे काहींचं ऑप्शन नंबर 2 येते. पण तेच प्रश्न आपल्याला पटकन वाचून लगेच उत्तर क्रॅक करायचं असतं, आणि त्यांना सुद्धा प्रश्न पत्रिका जे काढतात
त्यांना सुद्धा असं करायचं असतं की थोडंसं अवघड देऊन जरा त्यांना थोडं तुम्हाला मिसगाईड करायचं असतं. चला आता तुमचं काही जणांचं 91/95 उत्तर आलंय, ते थोडंसं तुम्ही अजून प्रश्न चांगला वाचायला पाहिजे होता. चला आता आपण बघू 91/95 उत्तर का नाहीये आणि का बरं 95/91 हे उत्तर आहे. चला आपण सोडवायचा प्रयत्न करू आता. 13/15 या संख्येस, हे बघा 13/15 या संख्येस काय आहे, 19/21च्या गुणाकार व्यस्त संख्येने गुणल्यास, गुणाकार व्यस्त संख्येने कुणाच्या 19/21 इथं काय करायचं आपल्याला, गुणायचंय. म्हटलं गुणायचं कशाने, 19/21चा गुणाकार व्यस्त, म्हटलं याचा गुणाकार व्यस्त काय, 21/19. पुढं काय आहे, येणाऱ्या गुणाकाराचा गुणाकार व्यस्त किती, पाहिलं का, म्हणजे जे काय आपलं उत्तर येणार आहे त्याचा पण आपल्याला पुन्हा काय काढायचं आता, गुणाकार व्यस्त आहे. म्हणजे हे काय म्हणतो ना आपण, कधी कधी तुम्हाला एखादं स्वप्न पडतं आणि त्या स्वप्नामध्ये सुद्धा स्वप्न पडतं बघा, त्या टाईपचा हा क्वेश्चन आहे एकदम. मग कसं आहे आता सोडवताना कसं असणार आहे, समजा आपण इथं 3 जर 5चा भाग गेला आणि वरती 7चा भाग जाईल, मग 23 91 आणि खाली 19 × 5 95. हे आपलं काय आलंय, फक्त उत्तर आलंय. म्हणजे आता म्हणजे या गुणाकाराचं आलंय, पुढं काय म्हटलंय, गुणाकाराचं पण गुणाकार व्यस्त घ्यायचं आहे. मग याचा गुणाकार व्यस्त काय येणार आहे आपल्याला, 95/91. ओके, असं आहे. मग आता आपल्याला ओके, बहुतेक जणांनी उत्तर बरोबर दिलं होतं आणि संकल्पना पण समजते. व्हेरी गुड. चलो आता चला पुढचं सोडून दाखवा. चला आता जवळपास मी सोडून त्याच्या तुमचेच खूप उत्तर पटापट एकदम बरोबर येत आहे. पुढचं एक उदाहरण सोडा बरं. चला खूप सारे मिक्स उत्तर येत आहे, पण पर्याय क्रमांक 2 येते. राईट, आताशी जरा पर्याय क्रमांक 2 चाललं. येस, व्हेरी गुड. पर्याय क्रमांक 2 कसं येते, चला सोडून पाहू आपण. येस, ओके, व्हेरी तनुजा ढगे, कावेरी खताळ. ओके, 2-2, व्हेरी गुड. छान उत्तर येत आहे सगळे. तर मग चलो आपण याचं उत्तर कसं येते ते बघू. पहिला क्वेश्चनचा पाठ काय म्हणतोय, 3/3/5 व 2/7 यांच्या बेरजेत 5/4 ची गुणाकार व्यस्त संख्या मिळवल्यास बेरीज किती. चला आपण सोडू. पहिला आपण यांची बेरीज करून घेऊ. 3/5 अधिक 2/7 याची बेरीज करून घेऊ. पहिले आपण बेरीजचा नियम सांगितला होता, दोन्हींचे छेद समान करून घ्यायचे. चला छेद समान करून घेऊ. इकडे काय येणार, 5 × 7, खाली जर 7 ने गुणलं तर वरती पण 3 × 7, वरती समजा आता इथं 7 × 5 केलं तर कधी पण 2 × 5. माझ्या मते सर्वांचे उत्तर आले. मी जस्ट पटकन सोडून देतो एक्झाम्पल हे. पाच दुनी 10 भागिले 35. उत्तर किती आलं, 31/35. ही काय आली आपली फक्त बेरीज आली. आता या बेरजेमध्ये काय केलंय, 5/4 ची आपल्याला काय करायची, गुणाकार व्यस्त संख्या मिळवायची. मग 31/35 यामध्ये 5/4 ची गुणाकार व्यस्त संख्या मिळवायची आहे. मग 5/4 ची गुणाकार व्यस्त संख्या काय आपली, 4/5. आता पुन्हा या ठिकाणी आपल्याला छेद समान करून घ्यायचे. छेद समान मी इथले इथंच करून घेतो. हे थोडंसं इथं पुढे वाढवतो मी जरा. इथं 7 ने गुणलं, इथं वरती 7 ने गुणलं तर छेद समान होतं 31/35.
अधिक 7 चोक 28/35 छेद सारखा आपला 35 राहिला आणि 28 अधिक जर 31 केले तर आपलं 59 आन्सर येते, जे की ऑप्शन नंबर 2 मध्ये दिसते आपल्याला. 59/35. येस, सर्वांचं उत्तर आलंय. आणि पुढचं काही, चला पुढचं उदाहरण एक खूप सोपं आहे. आता या ठिकाणी बघू बरं, याचं उत्तर द्या चला पटकन. याचं उत्तर कोण पटकन देत आहे? येस, ओके 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 ओके. म्हणजे वैष्णवी भगिनी बरोबर उत्तर दिले सगळ्यात पहिले. ऑप्शन नंबर 4, खाली ऑप्शन नंबर 2 येत आहे, काही काही 3 पण येत आहे. आता 4 यायला लागले, हुशार आहे तुम्ही. मी उत्तर दिलं. ओके, 4 कसं येतंय एकदा समजून घेऊ चला. 4 असं येते, समजा आपण यातली कोणती पण एक संख्या घेतली, 12/18, एवढ्या 4ही संख्या पडताळून पाहिजे गरज नाही. समजा सोपं याला 6 दुने 12, 6 त्रिक 18, उत्तर आलं 2/3. 2/3 जर आलंय तर याची फक्त काय पाहिजे, गुणाकार व्यस्त पाहिजे. 3/2, पर्याय क्रमांक 4. असं सोपं होतं. जेणेकरून तुम्हाला काय करायचं, फक्त बाकीच्या संख्यांसाठी तुम्हाला टाइमपास करायचा होता, म्हणजे टाइमपास झाला असता. तर अशा पद्धतीचं आहे. आता माझ्या मते बहुतेक आपले प्रश्न ओके. एक 2019 एक क्वेश्चन आलेला आहे. ह्या क्वेश्चनचं उत्तर कोणाला देता येते बघा बरं. हा क्वेश्चन वाटायला खूप सोपा वाटतो, पण थोडासा लॉजिकल क्वेश्चन आहे. काय, एक संख्या आहे, एक संख्या म्हणजे एक अशी नाही बरं का, एक कुठली तरी एक संख्या आहे, ती व तिची गुणाकार व्यस्त संख्या व त्यांच्या गुणाकाराची पुन्हा बेरीज व्यस्त संख्या. म्हणजे समजा मी एक संख्या घेतली 4, बरोबर आहे. 4 ची जर गुणाकार व्यस्त संख्या किती असणार आहे, 1/4. समजा 1 किती आली, 4. या दोघांचं काय करायचंय, गुणाकार करायचा आहे. मग 4 गुणवले 1/4, त्याचं उत्तर किती आलं रे, 1. आणि जो काय गुणाकार आहे ना, त्याची कोणती संख्या पाहिजे आपल्याला, बेरीज व्यस्त. आणि मग 1 ची बेरीज व्यस्त संख्या कोणती, -1. ऑप्शन नंबर असं. येस, -1. येस, खूप जणांनी उत्तर दिले -1. व्हेरी गुड, चांगलं आकलन होतंय. हा क्वेश्चन जमला म्हणजे जवळपास तुम्हाला कन्सेप्ट समजली आणि खूप जणांनी -1 आन्सर दिले. त्यामुळे येस, ऑप्शन नंबर 2 किंवा -1. व्हेरी गुड. ओके, 2019 या टाईपचा क्वेश्चन आला होता. खूप तुम्हाला प्रश्नांवर कळलं असणार आहे की मी सुद्धा तुला समज म्हटलं होतं की आजचा जो टॉपिक आहे तो थोडासा कच्चा लिंबू आहे. मी अजून क्वेश्चन तयार करून आणले होते तुमच्यासाठी, पण आपल्याला अजून वेळ नाही. मला तुम्हाला एक थोडंसं पुढचं एक महत्वाची संकल्पना सांगायची आहे. जर वेळ उरलाच तर मग चला अजून एखादं एक्झाम्पल घेऊ. ओके, 2017चा एक अजून एक एक्झाम्पल आहे. हे एक्झाम्पल एकदा सगळेजण समजून घ्या, फक्त आता कुणी टाईप न करू, जस्ट समजून घ्या. सोपं आहे पण थोडं घाईमध्ये चुका होतील म्हणून समजून सांगतोय. सगळ्यांनी इकडे लक्ष द्या एकदा या संख्येकडे. आता कुणी आन्सर टाईप न करू. आता अतिशय छान उत्तर दिली सर्वांनी. आता लक्ष द्या. काय 5m + 7n ह्या बेरीज व्यस्त संख्या व -2 -2m व -3n यांची बेरीज व्यस्त संख्या, यांची आपल्याला काय करायची, बेरीज करायची. म्हणजे काय, आता पहिल्यांदा याची बेरीज व्यस्त काढून घ्यायची, याची पण बेरीज व्यस्त काढून घ्यायची आणि पुन्हा त्या दोघांची काय करायची, बेरीज करायची. चला तर मग आता काय 5m अधिक 7n याची बेरीज व्यस्त काय आहे, याला कंसाच्या बाहेर वजा चिन्ह द्यायचं. 5m अधिक 7n
जेणेकरून काय होतं, जर कंसाच्या बाहेर जर वजा चिन्ह असेल तर आतील पदांची चिन्ह काय होतात, बदलतात. मग काय येणार याचं उत्तर, -5m -7m. ही आता याची बेरीज व्यस्त संख्या झाली, बरोबर. आता आपल्याला पुढची पाहिजे -2m. नवीन रंग घ्यायचा म्हणजे अजून छान वाटेल. -2m -3n. याची बेरीज व्यस्त संख्या म्हणजे काय, आपल्याला चिन्ह बदलायचं, म्हणजे कंसाच्या म्हणजे काय करायचं, पूर्ण कंसाला आपण चिन्ह द्यायचंय, जेणेकरून आतले चिन्ह बदलणार. आता बघा इथं बाहेर वजा चिन्ह तर आतल्या पदांत चिन्ह काय होणार, चेंज होणार. जे इथं -2m आहे तर ते फक्त 2m राहणार, इथं -3n आहे तर ते +3n होणार. आणि आता ह्या ज्या दोन संख्या आल्या आहेत आपल्या, -5m -7n आणि ह्या दोघांची काय करायची, बेरीज करायची. थोडस एक त्यांनी गुगली टाकली होती. मग आता करू बरं दोघांची बेरीज, -5m -7n +2m +3m. आता ज्यांचे आपल्याला सारखे ते आपण जवळ आणू. काय, -5m +2m आणि पुढं -7n +3n. मग हे सोडवताना काय येणार आहे, -5 आणि +2, त्याचं उत्तर असणार आहे -3m आणि -7 +3n याचं उत्तर असणार आहे -4n. म्हटल्यावर पर्याय क्रमांक कुठला दिसतोय आपल्याला, 2 दिसतोय. ही थोडीशी जरा थोडस त्यातल्या त्यात कच्च्या लिंबूनी 6 मारला असं म्हणता येईल आपल्याला. ओके, पर्याय क्रमांक 2, यस यस, बहुतेक जणांनी उत्तर दिलेलं आहे. माझ्या मते पर्याय क्रमांक 3 हे कुणी दिलंय सगळ्यात पहिले उत्तर, पर्याय क्रमांक 2 नंदू म्हसे, यस, बरोबर उत्तर दिलंय सगळ्यात पहिलं. नवनाथ साळवे, नंतर बरोबर आहे गव्हाणे, येस, व्हेरी गुड. पंढरीनाथ हरदे गाडेकर, तनुजा ढगे, व्हेरी गुड. ओके, चला, सर्वांचे उत्तर 2 येत आहे, सर्वांना आणि सर्वांना हे उदाहरण समजलं असेल. हेच एक थोडस उदाहरण होतं की जे थोडस डोक्याला ताण देणार होतं आणि तुमची जरा काय म्हणतो ना आपण, बुद्धीची परीक्षा पाहणार होतं आणि खरे शिष्यवृत्तीच्या विद्यार्थ्यांना काय म्हणतो ना, तुमचं ज्ञानाचा कस लागला, असा हा प्रश्न होता. आता मला तुम्हाला अजून एक समजून सांगायचं आहे, त्यामुळे आता आपण जे म्हणतोय थोडस आपण, तुम्ही काही घरी सोडवण्यासाठी एक्झाम्पल घ्या, मग मी तुम्हाला त्या पेजवर नेतो आणि त्या पेजचा स्क्रीनशॉट काढा, जेणेकरून काय होईल, तुम्हाला ते घरी सोडवता येतील आणि घरी सोडून बघा. हे बघा, हा एक क्वेश्चन आहे, हा 2025 ला म्हणजे जस्ट पाठीमागच्या वर्षी विचारलेला प्रश्न आहे. चला हा एक सोडून देतो. ओके, सोपं आहे. 65/57च्या गुणाकार व्यस्त संख्येत, चला 65/57च्या गुणाकार व्यस्त संख्येत गुणल्यास कोणाची 91/76 येणार आहे, तर आलेल्या गुणाकाराची बेरीज व्यस्त संख्या कोणती. जे काही उत्तर येणार आहे, आता किती आहे, 13 आहे, 13×5 = 65. चला, जमतंय, चला कुणाला येते पटापट उत्तर बघा बरं. अच्छा, समजा आपलं सुरुवातीलाच हे राहिले 65/57च्या गुणाकार व्यस्त संख्येस, मग 65/57ची गुणाकार व्यस्त संख्या कोणती आहे, 57/65. संख्येस 76/51च्या गुणाकार व्यस्त संख्येने म्हणजे 91/76 गुणल्यास आलेल्या गुणाकाराची बेरीज व्यस्त संख्या कोणती. मग काय करता येईल आपल्याला, चला मग हे उत्तर
तुम्ही सोडवा आणि मग जे काय जस्ट मला वेळ फक्त 6 मिनिटं राहिले पुढं सोडवता येईल. हे एक एक्झाम्पल याचा स्क्रीनशॉट काढून घ्या आणि थोडस तुम्हाला एक सांगायचंय मला. या एक एक्झाम्पलचा स्क्रीनशॉट काढून घ्या. घेतलाय? ओके, चलो येस आलाय. पुन्हा खाली अजून एक एक्झाम्पल आहे. अच्छा, याचा एक एक्झाम्पलचा स्क्रीनशॉट काढून घ्या पटकन. 5 सेकंड लागतात. 1 2 3 4 5. ओके, चलो. ओके, चला. आता सगळ्यात महत्वाचं परीक्षेसाठी शेवटी आपल्याला काही झालं तरी काय म्हणतात संकल्पना तर समजून घ्यायची आहे, पण सगळ्यांचं जे महत्वाचं उद्दिष्ट असतं ते म्हणजे आपल्याला परीक्षेत पास व्हायचंय, आपल्याला मार्क मिळवायचे. आपल्याला परीक्षेत पास व्हायचंय, मार्क मिळवायचे. मग सर्वांना आपल्याला भीती असते की अरे एवढे मार्क कसे पाडायचे कसे पाडायचे. तर एक एक नॉर्मल तुम्हाला सांगतो, जे प्रश्नांचं जे असतं ना, एक एक तुम्हाला माझ्या मते आपल्या पुस्तकात पण दिलं असेल, जनरल पण दिलं असेल. जनरली एक ज्यावेळेस पेपर सेट करतो ना, पेपर सेट करणाऱ्याला सुद्धा असं नसतं की सगळेच क्वेश्चन अवघड असतात, असं कधीच नसतं. तुमचा एक पेपरचा सुद्धा एक पॅटर्न असतो आणि त्या पेपरच्या पॅटर्न मध्ये एक ठरवून दिले की समजा सोप्या स्वरूपाचे ना 30 क्वेश्चन असणार आहेत. समजा मध्यम स्वरूपाचे 40% क्वेश्चन आहे, टक्के बरं काय, 30%, 40% आणि कठीण स्वरूपाचे 30% क्वेश्चन असणार आहेत. आपण जर पाहिलं तर सोप्या स्वरूपाचे मग 30%नुसार क्वेश्चन होतात, 22 ते 23 क्वेश्चन होतात. मध्यम स्वरूपाचे 30 क्वेश्चन होतात, कठीण स्वरूपाचे 22 ते 23 क्वेश्चन होतात. आता आजचा जो टॉपिक पाहिला ना आपण, हा टॉपिक हा जनरली आपल्या सोप्या स्वरूपाच्या प्रश्नांमधला होता. आता आपण जर पाहिलं तर काळ, काम, वेग हे जे क्वेश्चन्स आहेत ना, हे अवघड स्वरूपामधले असतात. अवघड स्वरूपामधले मग कसे, तर मग तिथं तुम्हाला टक्के आपलं जे हे म्हणतो आपण सरळ व्याज, चक्रव्याढ व्याज, हे थोडेसे अवघड टॉपिक किंवा वेळखाऊ टॉपिक आहेत. मग ते 22 ते 23 या क्वेश्चनच्या म्हणजे संख्येमध्ये ते येतात. मग तुम्ही जर एक जस्ट एक कॅल्क्युलेशन केलं ना, सोप्या स्वरूपाचे प्रश्न असतात 22, त्याचे 2 मार्क मिळाले तर आपल्याला 44 मार्क होतात. मध्यम स्वरूपाचे तर आपण सगळेच जण समजा जर आपण जर पाहिलं तर तुम्ही सगळेजण एक परीक्षा देऊन इथपर्यंत आलाय म्हणजे तुम्हाला मध्यम स्वरूपाचे क्वेश्चन सुद्धा सोपे जायला पाहिजे किंवा ते तुम्हाला जमत असणार आहे. म्हटलं ते क्वेश्चन झाले 60 मार्काचे, 44 अधिक 60 जर पाहिलं तर 104 मार्क होतात. हे फक्त कॅल्क्युलेशन आपण केलं पेपर 1चं. जर पेपर 2चे सुद्धा असे तर 104 मार्क होतात आणि 104 अधिक 104 केलं तर जवळपास 208 मार्क होतात. आपण अजून कठीण स्वरूपाच्या प्रश्नांकडे गेलेलो सुद्धा नाहीये. आणि जर पाहिलं तर मग जनरली जो कट ऑफ असतो तो शहरी आणि ग्रामीणचा जर आपण एकत्र काढला तर पाहिले तर 200च्या आसपास कट ऑफ असतो. म्हणजे आपली जर आपण केपेबिलिटी एवढी जरी केली ना की समजा म्हणजे सोपे आणि मध्यम स्वरूपाचे क्वेश्चन जरी आपले परफेक्ट झाले तरी सुद्धा आपण तो कट ऑफच्या जवळपास जातोय. आणि मग शेवटी जे ब्रिलियंट मुलं आहेत त्यांना अवघड कठीण स्वरूपाचे क्वेश्चन आपल्याला जमायलाच पाहिजे. आणि जो प्रत्येक कठीण स्वरूपाचा ज्यावेळेस आपण एक एक क्वेश्चन आपल्याला सुटत असतो ना त्यावेळेस आपण जी कट ऑफची किंवा जे मेरिट म्हणतो आपण त्या मेरिटच्या वरती जात असतो आपण. मग त्यामुळं आपल्याला सोप्या स्वरूपाचा जर प्रश्न आला तर आपण तो 100 आणि एक सांगतो, सोप्या स्वरूपाचा प्रश्न जर तुमच्याकडून चुकत असेल तर तो एक गुन्हा आहे, गुन्हाच येतो. कारण तो क्वेश्चन तुम्हाला जमायलाच पाहिजे, कारण त्या ठिकाणी जर तुम्ही चुकत असाल तर तुम्ही डायरेक्ट स्पर्धेत मग खूप पाठीमाग जाताय. त्यामुळं हे एक मिनिट मी थोडी स्क्रीन शेअरिंग जरा बंद करतो. हा, तर मग सोप्या स्वरूपाचे क्वेश्चन तुम्हाला 100% जमलेच पाहिजे आणि थोडेसे जे आणि मध्यम स्वरूपाचे क्वेश्चन आहेत ते सुद्धा जमायलाच पाहिजे. आणि मग नंतर ह्या जर तुम्हाला मिनिटमध्ये यायचं असेल तर अवघड स्वरूपाचे क्वेश्चन असे करायचे असतात की थोडक्यात आपण परीक्षेला जाताना काय करतो, आपल्याला असं वाटतं की ह्या टॉपिकवरती क्वेश्चन यायला नको, पण नाही, आपण वेगळा विचार करायला पाहिजे. आपण एक एक टॉपिक घ्यायचा आणि तो टॉपिक पाठीमागच्या वेळेस किती त्यावर क्वेश्चन विचारलेले तो बघायचा आणि मग तो टॉपिक एवढा परफेक्ट करायचा की असं वाटलं पाहिजे की या टॉपिकवर क्वेश्चन आलंच पाहिजे, एवढं त्याचं प्रिपरेशन झालं पाहिजे आणि तुम्हाला वाटलं पाहिजे जाताना की याचं उत्तर मला काढताच आलं पाहिजे. त्यामुळं अशा पद्धतीचं आहे. आणि जस्ट क्विक नोट, जस्ट एक शेवटचा एक स्क्रीनशॉट काढून घ्या. एवढा एक एक तुमच्यासाठी आणलं होतं. शक्यतो एक कुठलंही करायचं असलं, समजा आपल्याला चहा बनवायचा येतं त्याला एक सूत्र असतं
की पहिल्यांदा थोडं पाणी उकळत टाका, त्यात चहा पावडर टाका, साखर टाका, दूध टाका थोडंसं मस्तपैकी, त्यात आलं वगैरे गवती चहा टाका आणि मस्तपैकी गरमागरम चहा प्या. तसा चहा आपल्याला छान प्यायचा असेल आपल्या मिरिटचा, तर एक थोडीशी हे की शिष्यवृत्ती परीक्षेत मार्क कसे मिळवायचे. सर स्क्रीनशॉट होत असणार आहे आय थिंक. ओके, स्क्रीनशॉट, ओके, चलो परफेक्ट. स्क्रीनशॉट आता शिष्यवृत्ती परीक्षेत यश कसे मिळवतं. सगळ्यात सोपं, आता जे आपले सर्वांचे जे लेक्चर्स चालू आहे ते सर्व लेक्चर एकदम छानपणे पाहायचे, पुस्तकातून तो घटक योग्य पद्धतीने समजून घ्यायचा, एकदम सोपं आहे. त्यानंतर मागील वर्षी आपण जे सुरुवातीलाच बघितलं बघा, पाठीमागच्या वर्षी यावर कोणते क्वेश्चन विचारलेले ते पाहायचे आणि मग त्या घटकावरील अजून सुद्धा प्रश्नांचा सराव करायचा. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सगळं झाल्यानंतर सराव चाचणी सोडवायची. सराव चाचणी तुम्ही सोडवली म्हणजे थोडक्यात शेवटी नेट प्रॅक्टिस करून उपयोग नाही, तुम्हाला ऍक्च्युअली मॅच मध्ये खेळायचंय. त्यामुळं ज्या सराव चाचण्या असतात त्या भरपूर सोडवायच्या. अक्षरशः तुमच्या 50-50, 60-60 सराव चाचण्या सोडून झाल्या पाहिजे जोपर्यंत परीक्षा होत नाही तोपर्यंत. आणि जर एवढं तुम्ही जर 5 जर हे केलं तर 100% तुम्हाला यश येणारच आहे. आणि सगळ्यात शेवटी एक जाताना एक एवढंच सांगतो की माझ्यामध्ये टाइम संपलाय आपला, तर एक शेवटचा 1 मिनिट घेतो फक्त. ओके, सर्वात शेवटी जाताना एवढंच सांगतो, सर्वांना परीक्षेसाठी सर्व काळ शुभेच्छा. सर्व काळ शुभेच्छा म्हणजे तुम्ही अभ्यासाला बसा तुम्हाला शुभेच्छा, तुम्ही लेक्चर ऐकायला बसा तुम्हाला शुभेच्छा, तुम्हाला परीक्षेला जा तुम्हाला शुभेच्छा, सर्व काळ शुभेच्छा. आणि एक शेवटचा एक संस्कृत श्लोक आहे, उद्यमेन हि सिद्धंती कार्याने न मनोरथ न ही सुप्तस्य सिंहस्थ प्रविशंती मुखे मृगा. म्हणजे कुठलीच गोष्ट फक्त विचार करून होत नाही, त्यासाठी कष्ट करावे लागतात. जंगलामधला सिंह हा राजा जरी असला तरी राजाला सुद्धा हरणाची शिकार करायला बाहेर पडावं लागतं. तसंच आपल्याला फक्त मला मिरिटमध्ये यायचंय म्हणून फक्त विचार करून चालणार नाही, तर मस्तपैकी अभ्यास करा, अभ्यासाची मजा घ्या आणि छानपैकी मार्क मिळवा आणि आपल्या आई वडिलांचं नाव येते चांगलं रोशन करा, तुमचं नाव रोशन करा. आणि ओके, चलो 8 वाजून 11 मिनिटं झाले, शेवटी खूप पटापट घेतलं. आजचा लेक्चर सर्वांना समजला असेल अशी मी अपेक्षा व्यक्त करतो. आणि आपलं लेक्चर, एक मिनिट